साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावापुढे कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय केवळ जातीय अहंभाव पोचण्यासाठी, क्षणिक मानसिक समाधानासाठी डॉक्टरेट लावून त्यांना जबरदस्तीने मोठं दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनो, जरा थांबा. तुम्ही कुणाला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करताय? साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य विश्वात सोनेरी अक्षरानं लिहून ठेवावं असं नाव. मराठी भाषा दिनाचे खरे मानकरी, ज्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा व्हायलाच हवा असा खरा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं नाव केवळ साहित्य विश्वातच कोरलं गेलेलं नाही, तर ज्यांनी ज्यांनी अण्णाभाऊ साठेंना वाचलंय, समजून घेतलंय, त्या प्रत्येकाच्या हृदयावर अण्णाभाऊ साठेंचं नाव, त्यांचे विचार कोरले गेले आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो, अण्णाभाऊ साठे नावाच्या या हिऱ्याचं साहित्य खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सच्चा आंबेडकरवाद्यांनी केलं. ज्या काळामध्ये लोक एसीत बसून शेतावरच्या बांधावर लिहिण्याचं काम करत होते, प्रेयसीच्या चेहऱ्यावर कविता करत होते, ऐशो आरामात जगत सर्वसामान्य लोकांचं जीवन रेखाटण्याचं काम करत होते, त्या काळामध्ये याच सर्वसामान्य लोकांमध्ये राहून, त्यांच्या वेदना जाणून घेऊन, त्यांचे कष्ट पाहून, त्यांचा विद्रोह संघर्ष पाहून, स्वतःही सोसून ते साहित्य विश्वात जसंच्या तसं मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. ज्या व्यवस्थेने इथल्या माणसांना, इथल्या स्त्रियांना नाकारलं, त्याच माणसांना, त्याच स्त्रियांना आपल्या साहित्याचा नायक, नायिका बनवलं. आज त्याच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर हजारो विद्यार्थी PhD करीत आहे, संशोधन करीत आहे, डॉक्टरेट मिळवत आहे. याचा अर्थ काय होतो? तर अण्णाभाऊ साठे आधीच मोठे आहे. अण्णाभाऊ साठेंना मोठं दाखवण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या नावापुढे डॉक्टरेट लावण्याचा प्रयत्न जर आंबेडकरांना काउंटर करण्यासाठी करत असाल, तर विचार करा तुम्ही कुणाला काउंटर करण्याचा प्रयत्न करताय. ज्या अण्णाभाऊ साठेंनी फकीरा नावाची गाजलेली कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, असं म्हणत बाबासाहेबांचा विचार जनमानसांच्या मनावर कोरला आणि तो विचार पुढे नेण्याचा संकल्प केला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी अण्णाभाऊ साठेंची तुलना करताय, आदर्शाची तुलना त्याच्या शिष्याबरोबर करताय. ही अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची प्रतारणा नाही का? हे अण्णाभाऊ साठेंच्या स्वाभिमानी आणि वैचारिक लेखणीला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला गालबोट लावण्यासारखं नाही का? अण्णाभाऊ साठे स्वजातीचे आहेत म्हणून त्यांना केवळ डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा अण्णाभाऊ साठे साहित्य विश्वातील तारा आहे, सर्वसामान्याच्या व्यथा मांडणारा हा खऱ्या अर्थानं एक झुंजार लेखक आहे. हे जाणून घेऊन, त्यांना वाचून, त्यांना डोक्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. जळगावमध्ये महाजन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करून झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला स्टेजवरून खाली उतरले, त्यावेळेला विद्यार्थ्यांनी सह्यांसाठी, ऑटोग्राफसाठी त्यांच्यापुढे वह्या केल्या. त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी एक वाक्य लिहिलं होतं, बाळा अभ्यास कर. अण्णाभाऊ साठेंच्या त्याच वाक्याची पुनरावृत्ती करत तुम्हा सगळ्यांना सांगतोय की अभ्यास करा, वाचन करा, चिंतन करा, मनन करा, आत्मपरीक्षण करा. हीच खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनी त्यांना मानवंदना असेल. अण्णाभाऊ साठेंना, त्यांच्या स्वाभिमानी वैचारिक लेखणीला मानाचा जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय, लाल सलाम. माझं सांगून गेले भीम